ते येवल्याचं येडपट सगळ्या दुन्याचं बाव चाळलेलं तिकडून आलं आणि त्याच्यात पाहुण्याचं त्यानेच हाटल जाळीले नाव आमच्या पोराचं घेत आहे बधीर सगळ्या दुन्याचं आणि त्याच ऐकत हे सरकार हे त्याला दिसाना नाही साना ते तर पिशीच घेऊन हिंडत आहे सध्या बाजाराची पिशी त्याच्यात कागद आहेत बघा बघा मला कशा शिव्या देतात कशाला बोलवतो रे मग कशाला मराठीचा वाटा जातो आताची पिशा घेतल्यात काही दिवसाने तुटलेल्या चपला केळाचे सालपटे तो याजवळच दिसणार तू थांब थोडं तुला म्हणलं होतं नादी लागू नको मी लई नमुना बेकारी तुला आत्ताच खाल्लेला पचाना तर नंतर कसं व्हायचं हो तू तुला आत्ताच पचा नाही अरे त्याला समर्थ मी तुम्ही टेन्शन ना घेऊ त्याला आत्ता उलथा पालथा करतो त्याची काय काळजी नको आता कशा आवाजात बोलतोय बारीक असं जस काय कळणी कधी त्याला जरांगे साहेब म्हणतोय आता पहिल्यांदा नीट राहायला असतात नुसतं जमलं का आळी वळवळ करते शेपटाची दिसतंय बी कसलं का नो रंगनाथ रंग बदलणारा रंग आहे गप मारायचं मला गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं जरांगे पाटील तुम्ही बोलू नका मी त्याला समज दिली मी गप बसलो म्हणलं जाऊन त्या टंकार झालेला आहे म्हाताऱ्याला काय बोलायचं मी 4 दिवस काही बोललो का मग त्याला काल काही बडबड हळूच बारीक आवाजात बोलतो द्या सगळं त्यांना द्या सगळं बंगले बांधा त्यांच्या बशी तिथंच राहा तिथंच कायदा बारा येडपट बुजगाव न कुडलं मग शाळा काढीत त्याला अक्कल कसले मंत्री गेलं का नाही असलं कोणी अरे महाराष्ट्राला कल ना काही घेणं देण्याचं हे डबड तू थांब एकदा आरक्षण मिळवते मग तुला कचकात दाखवतो यार तो लय दिवसाची फडफड चालली माय बाप मराठ्यांनो फक्त एकदा आरक्षण मिळवस तर शांततेत आंदोलन करा त्याच्यात किती तुम्ही एकदा बघायचं झालं बघूच आपण आम्ही गप बसलो की काड्या करतोय मला गप बशी देत मी गप बसलो की ते सुरू करतो त्याला दम मग मला चौतळीला मला नाही निघत दम कारण मी खानदाने तुमच्या रक्ता मासाच्या ओरिजिनल मराठ्यांच्या आवला दे दम नसतो काढी माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात जर कोणी बोलला तर त्याला सुट्टी नाही मग तो कोणी असू द्या आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे त्यासाठी हा संघर्ष सुरू आहे तुटक जाऊन दे रे टाकेशन टकोऱ्यात माया बोलून दे मला जरशी ते मोग फाडफाड 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 वाजत आलो मला वाटलं मुख्यमंत्री झाले का आरक्षण घेऊन मला काही मिळत लागा ना ते का वाजायला लागलं आधी आणि ते काय घेतलं मोठ्यानं वाजलं मी वर बघितलं म्हणलं हेलिकॉप्टर उतरत येत गाडी खाली शिडी लावून आता पण ते नंतर वेगळंच कळलं काहीतरी शेतकऱ्याचं काहीतरी सहल होती त्याला कळना संडास लागली तरी बी ते कळून घे ना हे मराठी कशासाठी एक आलेत या मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना माझी आज चंपावती नगरीतून विनंती आहे सरकार बाजूला आवाज आहे ना त्यांना दिसून द्या लय अवघड आहेत भाऊ मागचे माणसं नेट बंदच होणार ना इतके लोक असल्यावर काय झालं हा थांबा थोडं थांबा आणि मग मी कशाला आलोय